श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या गोड ताईंना श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात श्री स्वामी महाराजांच्या दर्शनानं मी त्यांची पूजा त्यांना आवरून अगरबत्तीतून ओवाळून घेतला होता. त्याच्यानंतर अथर्वाचा टिफिन तर बनवून तयार करून दिला होता. त्याच्या हुंबरातून पुजून घेतला, रांगोळीतून काढून तयार रांगोळीतून काढली, हुंबरा पुजला. त्याच्यानंतर त्याला टिफिन त्यानं भरून दिला आणि तो स्कूलला जाण्यासाठी तयार झाला होता. तर त्याला मी स्कूलला लावून दिलं. त्याच्यानंतर तुम्ही माझे आतले घरातले देवपूजातून बघू शकता. देवपूजातून करून घेतलेले फुलं त्यानं घातले होते. देवपूजा झाली. त्याच्यानंतर राहिलेला जो स्वयंपाक आहे तो स्वयंपाक बनवत होता. इकडे चपाती त्यानं बनवून घेतले होते मी. इकडे चपाती झाले होते, इकडं भाजी त्यानं झाले होते. स्वयंपाक सकाळी बनवून झाला होता, दीदी बनवत होते. त्याच्यानंतर त्याचा टिफिन पण दिला होता. त्याच्यानंतर बाकीचं राहिलेलं ते तुम्ही बघू शकता. पसारा आवरायचा होता, तसा सोफा सेट सगळं खराब. सकाळी मुलं जोपर्यंत शाळेला जात नाही तोपर्यंत घरातलं काहीही काम करायला होत नाही. त्याच्यानंतर घर त्यानं सगळं आवरून घ्यायचं काम माझं चालू होतं. त्याच्यानंतर तुम्ही इकडं बघू शकता, इकडं वरती अँगलला पडदा अडकवायच्या अँगलला त्यानं त्याचा शर्ट कसा वाळत घातला आहे. तर मुलं कुठं काय काय टाकतील आणि काय काय करतील, झीट येऊन जात्या. खरं म्हणजे घर आवरूपर्यंत अजिबात ऐकत नाहीत काय नाही. तर हे सगळं मला आवरायचं होतं. त्याच्यानंतर थोडंसं झाडांना बघूया म्हटलं. झाडं छानपैकी अशी फुटत होते. ॲक्च्युली झाडांना इथं खालीच त्यांचे कुंड्या त्यांनी ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पावसाचं पाणी पण त्यांना लागून इथं हळद आहे. पावसाच्या पाण्यामुळे झाडं छान फुलत होते. हळद आहे, हेच जास्वंद आहे, सदाफुले आहे, कोरफड आहे. तर त्याच्यामध्ये छान अशी झाडं हिरवीगार भरले होते. कोरफड हे जे तुम्हाला वरती झाड दिसते ना, हे ॲक्च्युली मूतखड्यावरचं औषध आहे म्हणतात. ज्यांना मूतखडा त्यानं झालेला, किडनी स्टोन झालेला असते ना, तर त्याच्यावरती हा पाला खायचा, तर त्याने तुम्हाला कमी होऊन जाईल. तर मी म्हटलं अथर्व सकाळी स्कूलला गेला जरा रोडवरचं वातावरण दाखवतो, कारण पाऊस येऊन गेला होता. झाडं तर मस्त हिरवीगार छान झाडं उमलले होते, फुलले होते. तर खूप छान वातावरण पण झालं होतं. त्याच्यानंतर मला घर आवरायचं होतं. तुम्ही बघू शकता, इकडं थोडी कपडे, तिकडं थोडी कपडे, सगळीकडे कपडे त्यानं पडले होते. बेड आवरायचा होता पूर्णपणे. इकडून तिकडून भरून येतात, त्याच्यावरच पडायचं, त्याच्यामध्ये सगळं गोळा होऊन जाते. तर इथं काल गहू जे दळून आणलं होतं त्यातलं पीठ ते डब्यामध्ये भरता येतं, कारण सकाळी सगळ्यांची धावपळ असते, जॉबवर जायचं, सगळ्यांना जायचं असते, त्यामुळे वेळ मिळत नसते. इथं मला पाणी आणायला जायचं होतं आणि जे रात्रीच राहिलं होतं जे जेवण होतं ते मला, म्हणजे जे चपाती त्यांना आपण म्हणतो ना, ते मला गाईला द्यायचं होतं. तर मला पाणी आणून मग परत ते गाईला जेवण ते देऊन, म्हणजे जे राहिलं होतं चपाती ते द्यायला जायचं होतं. कारण त्याच्यानंतर मला लगेच आवरून कामावर पण जायचं होतं. तर मी तर गाडी घेऊन माझी जात आहे मी पाणी ते आणायला, आणि तसंच तिथं समोरच गाई आहे, तर त्या गाईला देणार. मग मी तिथं जो दादा होता, त्या दादाच्या हातामध्ये मी गाईसाठी जेवण दिलं. तर त्याने अगदी एक बुट्टी किंवा ताट घेऊन येऊन त्याच्यात तिने छानपैकी असं त्याला खायला दिलं. त्यांनी खाली नाही टाकलं, त्याच्यामध्ये दिले. त्याच्यानंतर मी पाणी भरून घेतलं. पाणी भरून घेऊन आता घरी मी जायला निघाले, कारण पाऊस नव्हता, त्याच्यामुळे कामं पटापटा होत होते. त्याच्यानंतर मी ऑनलाईन मागवलं होतं, बघू शकता, गणपती डेकोरेशनसाठी. तर त्याच्यामध्ये मी ओपनिंग केलं नव्हतं अजून त्याला. म्हटलं बघूया तरी काय काय. तर त्याच्यामध्ये एक नेटसारखा, हा नेटच पडदा टाईप आला होता, तो जाळीचाच होता, पूर्णपणे नेट होता. त्याच्यानंतर एक रिबन होतं, एक लायटिंगचे माळ आणि फुलं, 4 हुक होते. हे असे छोटे छोटे दिसतात, ते हुक होते. तर ॲक्च्युली ते मला ॲमेझॉनवरती ते छानपैकी दिसलं म्हणून मी मागवलं होतं, पण ते तेवढं काही खास मला नाही लागलं, कारण फुलं ते नाही त्याच्यामधले छान आले काय. प्लॅस्टिकच्या, ॲक्च्युली ते प्लॅस्टिकच्या पिशवीपासून बनवल्यासारखे फुलं दिसत होते, ते काय तेवढे खास वाटले नाहीत. आणि हे रेबनचं एक हे होता, रोल होता, रील होती, आणि 4 हुकं होते आणि एक लायटिंग होतं, तेवढं छोटीशी लायटिंग. आता बघूया असं लावल्यानंतर कसं दिसते. मग तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवते की नेमकं काय काय मागवून घेतले ते. तर त्याच्यामध्ये एक 4 हुक आहेत, तुम्ही बघू शकता. हे ते 4 हुक आहेत, एक लायटिंग आहे, एक रिबन आहे आणि तेवढा नेटचा पडदा आहे. हे एवढंच त्याच्यामध्ये आहेत. आणि ती फुलाची माळ आहे, आणि ते फुलाची माळ पण तेवढी काय चांगली नव्हती ना, पडदा पण तेवढा काय मला खास लागला नाही. असं बाकीचे सगळे कामं आवरले होते पटापटा, मला पण जायचं होतं. तर टिफिन भरून घेतला, परस्तन घेतले, घरातले कामं सगळे आवरले. टायमिंग दाखवते सगळं करण्यात टाईम किती झालं. तर 10:15 वाजलेत. 10:15 वाजले, मी कामाला गेले, काम दिवसभर केले. संध्याकाळी माझी सुट्टी झाली. संध्याकाळी सुट्टी आऊट टाकल्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर मस्त फ्रेश तेन झाले, आणि आता आमची संध्याकाळची पार्टी चालली होती. तर मी आणि अथर्व इथं दोघं चिरमुरं फरसाणा खात बसलेलो. तर तो टी व्ही बघत होता. टी व्ही बघता बघता देखील त्याला स्नॅप काढायचं आहे, स्नॅप काढून पाठवायचं. आजकाल मुलांना खूप ते स्नॅपचं वेड लागले.
त्याला म्हटलं जरा बोल इकडं काहीतरी कर की काहीतरी जरा. तर तो काय इकडे बोलायला बघ तरी. अजिबात इकडं बोलायला तयारच नाही. त्याला हॅलो कॅमेरा नमस्कार. अरे बोल नमस्कार कर, तर अजिबात नाही, काय आवडतच नाही त्याला. त्याच्यानंतर असो एक एक मुलांना नाही आवडत तर कशाला जबरदस्ती करायचं काय. तर माझं त्याचं चालू होतं खाण्याचं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक झाला, जेवण केलं, भांडी त्यानं घासलं, गॅस कट्टा धुतला, तुम्ही बघू शकता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.